माउंट कार्मेल कोरले आणि उसळी लाईनमॅनने व्यवस्थित प्रत्येकाची भूमिका चूक बदलायची आहे. राजगुंड चढाई बातर चढाईवर गेलाय. पहिल्या चढाईवर 2 गुण प्राप्त केलेत आपल्या संघासाठी आणि या 2 गुणांनी स्वतःच्या संघाचा श्री गणेश झालेला आहे. चांगली सुरुवात राजगुंड याच्या मार्फत झाले. पण पाहतोय सुमित याला कुर्ले संघाकडून चढाईसाठी आलाय सुमित. कुर्ले विरुद्ध उसरोली आपण सामना पाहतोय. वारंवार चढाईसाठी आपण पाहतोय राजगुंडे याला हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. पुन्हा एकदा 2 गुण प्राप्त झालेत राजसाठी. चांगली कव्हर आता मात्र या बोनसने कुर्ले संघाचं देखील खातं ओपन झालेलं आहे. ओव्हरमॅन शो करतो हा राजगुंड. एक हाती सामना फिरवताना दिसतो हा राजगुंड. ग्लेनला देखील कव्हर झालेले आहे. पहिलाच लोन मिळालाय. लोनचा बोजा झालेला आहे कोरले संघाच्या बाजूने. पुढे पाहतोय 8 गुणाची आघाडीवर उसरुली संघ. पुन्हा एकदा राजगुंड वार चढाई करत असताना मैदानामध्ये आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी कशा प्रकारचा खेळ चाललेला आहे मैदानात राजगुंड याचा. आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यापासून अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत काय खेळ केलाय राजगुंडे यांनी. चढाईमध्ये असो वा पकडीमध्ये असो अतिशय 100% देण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या नावाला साजेल असाच खेळ मैदानात करताना पाहायला मिळतोय राज. परंतु इथे कोरलाय गावाकडून हुकमत आहे एक का वापरला जातोय. डुअर डाय स्पेशालिस्ट डेरेल आणि डेरेलला देखील कव्हर झालंय. डिफेंड आणि हरेड मध्ये दोन्ही मध्ये भारी पडतोय तो हा उसुली संघ. पुन्हा एकदा राजगुंड जबरदस्त फॉर्म मध्ये असेल हा राजगुंड. नऊ गुणाने आघाडीवर येतो उसुली संघ. दोन्ही बळाला संघ कंपनी आपल्या संघाची पिछाडी झोडून काढायची असेल तर ज्युनियर कॅलिस्टर सुमित यांना नक्कीच आपला गेम दाखवावा लागेल. या गेम मध्ये टिकून राहण्यासाठी आपला परफॉर्मन्स लावावा लागेल.
माहितीच नाही काय बोललो तो प्रिय भाषा आणि पुन्हा एकदा राज बॅक टू बॅक पॉइंट घेऊन जातो तो राज. उसळी संघाचं ब्रह्मास्त्र म्हणून राजकडे पाहता येऊ शकते. आणि टाइम आउट उसळी संघाचा. आमचे कमिटी मेंबर आणि पंच हा लास्ट फायनलचा सांगायला ते पाहत असतील, कारण उत्कृष्ट चढाईपट्टू उत्कृष्ट पकडपट्टू म्हणून मानसीनं समानतेने गौरव देणार आहे. तरी मी पंच आणि आमच्या कमिटीने विनंती करतो की त्यांनी सुद्धा या खेळाकडे बारकाईने लक्ष द्यायचं आहे. आणि राज नागवणे त्या खेळावर राज करतोय. हा राज हाफ टाइम नंतर देखील आपण पाहतोय 9 गुणाची आघाडी आहे उसळी संघाची. 9 गुणाच्या पिछाडीवर कोरोना संघाला पाहतोय. इथून देखील कमबॅक होऊ शकतं. खेळ चांगला करणं गरजेचं आहे, परंतु आपण उसळी संघाचा आतापर्यंतचा गेम पाहिला तर फक्त आणि फक्त पकडीच्या जोरावर नाही तर रेडिंगच्या जोरावर देखील सामने जिंकवून दिलेले आहेत. आता गेमला कव्हर होणार का आणि साले कव्हर काय मैदान संघाला आज सामना जिंकायचा असेल तर फायनलची लढत कशी व्हायला पाहिजे तर थोडीशी चुरशीची व्हायला पाहिजे. एका बाजूने सामना झुकता आला नाही पाहिजे. परंतु इथे काय चाललंय तर मैदानामध्ये राजगुंड कुठे थोडासा महागडा ठरत चाललाय कोर्ली संघावरती. आणि डेरेलकडे ती ताकद आहे की हा सामना डेरेल देखील इथून सुद्धा जिंकू शकतो. कारण डेरेलकडे देखील आणि इथे देखील ट्रम्प कार्ड वापरलं जात आहे. वर्ल्ड आय स्पेशालिस्ट अक्षय वाघमारे बोनसचा अटेम्प्ट चांगल्या पद्धतीने केलाय अक्षय याने. आणि त्याला पूर्ण खात्री आहे एवढा 100% कॉन्फिडन्स पाहिजे खेळाडूला की माझा बोनस पूर्णतः पडलेला आहे. शेवटचे 5 मिनिटं सामना संपला आणि इथे देखील डेरेलने चांगला अटेम्प्ट केलाय बोनसचा आणि पूर्णतः बोनस सोडलेला आहे. सिद्ध केलेल्या गुणांची आघाडी आहे. सामना संपला शेवटचे 5 मिनिटं. आपण मागील सामना पाहिला तर कोर्ले संघाचा देखील थोडाफार पिचाईवर होता
5 गुणाची आघाडी होती सारसू संघाकडे आणि तिथे देखील सामना विजयी ठरला होता कोरले संघ. त्याच प्रकारचा काहीसा चमत्कार करावा लागेल मैदानामध्ये कोरले संघाला. उडी मारण्याचा प्रयत्न सामना संपाला शेवटची 4 मिनिट. 8 गुणाची आघाडी आहे. राजगुंडला देखील कव्हर झालेले आहे इथे आणि इथून देखील सामन्याला कलाटणी मिळू शकते का? फायनलचा सामना आपल्याला एक रंगतदार लढत पाहायला मिळणार का? टाइम आउट आहे. आणि जर इथून डायरेक्ट हात जर रेषेला लागला असता तर इथे देखील सामना पूर्णतः फिरला असता कोरले संघाच्या बाजूने. परंतु चांगलं कव्हर, चांगली पकड, एकीच बळ काय असतं हे मैदानात दाखवून दिलंय उसरू संघाच्या खेळाडूंनी. डायरेक्ट सारख्या एक मोठ्या मातब्बार खेळाडूला बाद केलंय. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं शिल्लक असताना आपण पाहतोय टायगर बंड्या डोळ्यांना माचीच्या कांड्या लावायला लागतील. कॅलिस्टर इथे मात्र 2 गुणाची चढाई कॅलिस्टर याची. सामना संपाला शेवटचे 2 मिनिट घोषित केले पंचांनी. परंतु इथे 6 गुणाची लीड आहे उसरुली संघाची. इथून देखील लोणचा जर बोजा चढला तर इथे सामना पूर्णतः जाऊ शकतो कोरले संघाच्या बाजूने. आपण पाहिलं तर शेवट मागच्या सामन्यामध्ये देखील असंच काही घडलं होतं आणि ही रेड डू ऑर डाय कंपल्सरी पॉइंट मारणंच आहे. आणि कव्हर झाले. अक्षय वाघमारेला लोन चढलेला आहे. कोरले संघाने काय केलंय मैदानामध्ये शांतता, संयम आणि मग कार्यक्रम. बघा 9 गुणाची आघाडी असताना देखील सामन्याला कलाटणी देण्याचं काम केलंय. राजगुंड आलाय आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चढाई बहादर या स्पर्धेमधील राजगुंड.